सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त काकासाहेब सावंत यांचा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते सत्कार. महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा उद्यान पंडित पुरस्कार मिळाल्याबद्दल जत तालुक्यातील प्रगत उद्योजक व बनशंकरी नर्सरी अंतराळ व बनाळीचे मालक काकासाहेब सावंत यांचा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यामुळे परिसरातील शेतकरी आणि कृषी क्षेत्रातील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जत तालुक्यातील शेती आणि उद्यान विद्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाने काकासाहेब सावंत यांना उद्यान पंडित पुरस्काराने गौरवले आहे. त्यांच्या बनशंकरी नर्सरीमधून विविध प्रकारची दर्जेदार फळझाडे, फुलझाडे तसेच आधुनिक शेतीसाठी लागणारी रोपे तयार केली जात असून यामुळे अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. काकासाहेब सावंत यांनी गेल्या अनेक वर्षापासून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती आणि नर्सरी व्यवसायात नवनवीन प्रयोग केले आहेत. त्यांच्या कार्यामुळे जत तालुक्यात उद्यान शेतीला चालना मिळाली असून अनेक तरुण शेतकरी प्रेरित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार पडळकर यांनी सांगितले की काकासाहेब सावंत यांचे कार्य हे जत तालुक्यासाठी अभिमानास्पद आहे. त्यांनी उद्यान शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवा मार्ग दाखवला आहे. अशा प्रगत शेतकऱ्यांमुळे शेती क्षेत्र अधिक मजबूत होत आहे. या कार्यक्रमात सांगली जिल्हा कृषी अधीक्षक विवेक कुंभार, उपविभागीय कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे, तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम, जिल्हा परिषद माजी कृषी सभापती संजीव कुमार सावंत, जतचे विद्यमान उपनगराध्यक्ष विक्रम ताड, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, स्थानिक मान्यवर आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी काकासाहेब सावंत यांच्या कार्याचे कौतुक करत भविष्यातही त्यांनी शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन आणि नव्या संकल्पना राबवाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली. या सत्कार सोहळ्यामुळे जत तालुक्यातील शेतकऱ्यांना उद्यान शेतीकडे वळण्यासाठी नवी प्रेरणा मिळाली असून शेतीमध्ये आधुनिक पद्धतीचा वापर करण्याबाबत जागरूकता वाढण्यास मदत होत आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.